हा, तर काल भारतीय आपली जे आर्मी आहे त्याच्यामध्ये अग्निवीर सगळा टाइम टेबल टाकलाय. त्याच्यात पहिली गोष्ट तारीख आहे रजिस्ट्रेशनची 13 फेब्रुवारी, म्हणजे काल सुरू झालंय, 22 मार्च पर्यंत आहे. त्याची दुसरी स्टेप ऑनलाईन परीक्षा, कॉम्प्युटरवर परीक्षा असणार आहे. त्याची तारीख आहे 22 एप्रिल ऑनवर्ड्स, म्हणजे त्या पुढे असणार आहे. ती तारखा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या येतील. तिसरी गोष्ट वय काय दिले बघा त्यानं. वय आम्हाला माहित नाही बाकीचं, तुम्हाला तारखा सांगतो. 1 ऑक्टोबर 2003 त्यानंतर जन्म झालेला असावा आणि 1 एप्रिल 2007 च्या अगोदर जन्म असावा. बाकी शिक्षणाची अर्थ सगळ्याला माहितच आहे, काहीच नाही. आता जीडीचं सांगतो तुम्हाला मी, टेक्निकलचं बघू नंतर. जीडी साठी फक्त 10वीला 45% मार्कानं पास व्हावं. उंच्या तर माहितच आहेत, हाईट असावी 168, वजन 50 किलोग्राम आणि छाती न फुगवता 77 आणि फुगून 5 सेंटीमीटर फुगलीच पाहिजे. कालच्या आपल्या बॅचला शेवाळे म्हणून पोरगा होता, तुम्ही फोटो बघितले असेल त्या भावांमध्ये. शेवाळे संजय राजू म्हणून नाव होतं, तुम्हाला त्या बॅनरवर बघा फोटो. त्याच्यामध्ये शेवाळे आपल्या परीक्षेत त्यानं 80च्या प्लस मार्क घेत होता. परीक्षा पास झाला, रनिंग पास झाला, इथं गळा त्यानं. छाती फक्त 5 सेंटीमीटर फुगवता आलं नाही त्याला. आता एखाद्या छाती 85 आहे आणि फुगून 89 होत्या, काढून टाकते त्याला. 85 असून उपयोग नाही, 5 सेंटीमीटर एक्सपांड फुगावंच लागते, असा शास्त्र म्हणजे सरकारचा नियम आहे. बाहेर निघते मग 77, तुम्ही 77 बरोबर, कमीत कमी 77 ठीक आहे, पण तुमची छाती 85 आहे, फुगून समजा 89 होत्या, 4 सेंटीमीटर फुगाल्या, काढून टाकतात, बाहेर काढून टाकतात. त्याचा नियम असा आहे की 5 सेंटीमीटर एक्सपांड झालीच पाहिजे, फुगलीच पाहिजे. पुढे चला आपण डायरेक्ट. आता ही झालं बेसिक प्रक्रिया. ह्याच्यामध्ये असं आहे, भरती प्रक्रियेत स्टेज क्रमांक 1 ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं. दुसरी स्टेज परीक्षा दिली, तुम्ही पास झाला. त्याच्यानंतर एक 8-15 दिवसात तुमची लिस्ट लागते, निकाल लागते की तुम्ही ग्राउंड साठी पात्र आहात का. मग ग्राउंड मध्ये सिस्टीम अशी आहे, 1600 मीटर रनिंग, 10 पुलअप्स, त्याच्यानंतर ते बॅलन्स असते, त्याला मार्क नसतात, उडी असते, मार्क नसतात. पुलअप्स 10 काढावेच लागतील, 40 मार्क आहेत, आणि 1600 मीटर साठी 60 मार्क आहेत. ह्याच्यात 2 शक्यता, तिसरी शक्यताच नाही. एक तर तुम्हाला ह्याच्यात 60 पैकी 60 पडतील, पहिली भरती झाली ती, दुसरी भरती जर काढली तर 48 पडतील. ह्याच्यात मात्र लय घोटाळा आहे. असं वाटतंय आपल्याला पुलअप्स आहेत 10 ला आहे तर 40 मार्क, ह्याचा अर्थ असा वाटतं की एक पुलअप्स 4 मार्काचा असेल. तसं नसते. एक पुलअप्स जर कमी काढला तुम्ही, समजा 10 काढायच्या ऐवजी जर 9 काढले, तुमचे 7 मार्क कमी होतात. म्हणजे तुम्ही पहिली पर्ची काढली आणि एक पुलअप्स कमी काढला, 100 पैकी 100 स्कोर व्हायच्या ऐवजी 93 स्कोर येते. समजा असं, समजा पहिली पर्ची काढली तुम्ही, 2 जर पुलअप्स काढले, पहिला पुलअप्स 7 मार्क कमी करतोय, दुसरा पुलअप्स आणखी 6 मार्क कमी करतोय, म्हणजे 7 13 मार्क कमी वाढले. 60 पैकी म्हणजे पहिली पर्ची काढली, 2 पुलअप्स कमी जर काढले तर तुमचा स्कोर 87 वर येते. त्यात 13 मार्क कमी व्हायचे, 100 मधून 13 गेले, 87 वर येते. दुसऱ्या पर्चीला 10 पुलअप्स काढल्यास 88 मार्क पडतात, म्हणजे दुसऱ्या पर्चीवाल्यापेक्षा 1 मार्क कमीच पडतात 2 पुलअप्स कमी काढल्यास. त्या पुलअप्सला हाय गाय करू नका. बरं, आताचा विषय नाही, ते विषय मे महिन्यातला आहे, ग्राउंड नंतर पडेल. तर ही झाल्या ह्याचं. आता शेवटी स्टेप, आता हे रनिंग झालं, पास झालो, फिजिकल झालं तुमचं, ते जे आता सांगितलेलं उंची, वजन, छाती. इथं असणार मेडिकल मध्ये 2 शक्यता, एक तर जागेवर फिट व्हायला मुलगा, किंवा त्याला पॉईंट भेटेल, पॉईंट पुन्हा रेफर करतील, कुणी कमांडला केलं, कधी खडकीला गेले, कुठं का करणार. पुन्हा त्याच्यातून फिट जर झालो तर शेवटला एक फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे, जी की पुण्याची लागायची राहिल्या बघा. आता ही लागेल 2 दिवसात. चेन्नईची लागली आहे, पुण्याची राहिली आहे. फायनल लिस्ट लागल्यानंतर त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं, तुम्ही अग्निवीर झालात, फौजी झालात समजा, थोडक्यात भारतीय सेनेचे एक घटक झालात. मग 4 वर्ष करसाल किंवा मग परमनंट होसाल, ते नंतरचा विषय राहिला. तर ह्या जी आपली 2 नंबरची स्टेप आहे, कोणती, ऑनलाईन परीक्षा, ही तर रजिस्ट्रेशन झालं, तुम्ही केलं. 22 तारखेपासून जे CEE म्हणजे कॉमन एंट्रन्स एक्झाम, जी की कॉम्प्युटरवर आहे, ही जी देणार आहात, ही आपण जीडीला डोळ्यासमोर ठेवले. पेपर आहे 50 मार्काचा, त्याच्यामध्ये 4 भाग, 1, 2, 3, 4. पहिला भाग जीके सामान्य ज्ञान, दुसरा भाग सायन्स विज्ञान, तिसरा भाग गणित, आणि चौथा भाग असणारा बुद्धिमत्ता म्हणजे रिजनिंग. हा भाग विषय असा आहे, कुणी करू शकते, तुम्ही करता, मी करता. हा विषय मात्र ते
फरक असते. म्हणजे कॉलेज करून परीक्षा देणं आणि घरी बसून अभ्यास करून परीक्षा देणं मोठा फरक असते. तर गणित हा विषय असा आहे की ती शिकावाच लागल आणि तो आपण रोजच करावा. आज नाही, आपण 6 महिन्यापासून ह्याच्यात चालू. तर ह्याच्यामध्ये असा आहे, 2 भाग आहेत. एक असते बीजगणित आणि एक असते भूमिती. बीजगणितामध्ये म्हणजे सगळे अंकगणित, म्हणजे सगळं झालं त्याच्यामध्ये. टक्केवारी आली, साधारण व्याज आलं, रेल्वेचं आलं, हे जे आहे ना प्रतिशत, औषध, ही सगळा कार्यक्रम ह्या वरच्यामध्ये येते. अंक आकड्याच्या आकडेमोड करायची असते. भूमितीमध्ये सगळ्या आकडे येतात, म्हणजे आयत, वृत्त, वर्ग, पुन्हा गोला, ही जी कार्यक्रम आहे सगळा ती येते भूमितीमध्ये. ह्याच्यासाठी सूत्र पाठ करावं लागतात. साधे साधे सूत्र असते ते अवघड नसते. तर आता ही झालं अभ्यासाचा पॅटर्न. ह्या गणितामध्ये काय सांगतो, गणित आहेत 15 मार्काचे. 15 पैकी कमीत कमी 12 प्रश्नाचे असे असते जशा तसेच. माझा इतके दिवस आता आर्मीचं बाकी क्षेत्र कुठले काढा, मग महाराष्ट्र पोलीस असेल, वनरक्षक असेल, तलाठी भरती, अजून कुठलं आहे की नाही तुमचे, SSC स्टाफ सिलेक्शन असेल, ह्यांचा पेपरचा पॅटर्न आणि हे आर्मीचा पेपरचा पॅटर्न मध्ये मोठा फरक आहे. ही पेपर प्रत्येक वेळेस नवीन निघतोय. पण आर्मीचा जर तुम्ही इतिहास काढला त्याच्यामध्ये असं आहे, तुम्ही कुठलाही पेपर काढा, मागचा काढा, 2023चा काढा, 22चा काढा, 21 मध्ये 2 वर्ष भरती नव्हत्या. 2021ला शेवटचा पेपर झाला का, 2020च्या नोव्हेंबरच्या 1 तारखेला झाला कोरोनामध्ये, म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर शेवटला पेपर. त्यानंतर 2 वर्ष भरत्याच नाहीत. 21 आणि 22 भरती नव्हती. 22च्या शेवटी द्यायला कोरोनाच्या संपल्यास काढली. तर ही जी पेपर निघालता, हा पेपर आपण शिकवलेल्या 50 पैकी जवळपास 48 प्रश्न आपले आले आणि तेच ते रिपीट असते. तुम्ही कुठलंही पुस्तक बघा, तुम्ही प्रश्न डबल रिपीट झालेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचे, बरंच काही करायचे. किती दिवस आहेत आपल्याकडे, जवळपास 2 महिन्याला प्लस आहेत. आज किती आहे, 14 तारीख, 14 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी, ह्या दरम्यान आपल्याकडे अंदाजे 60ला प्लस 2 महिन्यापेक्षा जास्त आहे. ही 22, 14 आणि काही उरलेली ही वरचे 8 दिवस, हे 8 आणि 2 महिने, 2 महिने प्लस 8 दिवस आहेत. तर आपल्याला करणं काय आहे, तर नुसता अभ्यासच करणं आहे. कसा करणं आहे अभ्यास, असा करणं आहे. आपला प्रोग्राम अंदाजे सकाळी 6:30 सुरू झाला असेल, सुरू झाला, आणि आपलं फोकसच फक्त गणिताकडे असेल. बाकी आहे आपल्याला म्हणजे करायचं असेल. आपण 50 बाकी विषयाचा, आपण आता इतकी दिवस SSCची बॅच घेतली, SSCला आपण कधी व्याकरण शिकवलं, जीके सांगितले तुम्हाला प्रश्न, जीके नाही, सायन्स नाही, आम्ही बाकी कुणीच बघितलंय. आपण फोकस कशावर केला, SSCला तर मॅथ आणि रीजनिंग निघला. पण हे आर्मीचं असं असणार नाही. 50ला 50, आता 4 आकडे टाकेल ते का नाही, जीके, सायन्स, गणित आणि बुद्धिमत्ता, ही 4ला 4 भाग आपल्याला करायचे आहेत. 50 प्रश्न आहेत की नाही, 50ला 50 प्रश्न तयारी करायचे, फक्त आलटून पालटून. आता सकाळी एक गणिताचा तास होईल, 6:30ला कार्यक्रम सुरू झाला आपला, ते अंदाजे संध्याकाळी 8:30 पर्यंत चालणार आहे. किती, म्हणजे दिवसातले काही 6:30 ते 6:30, 12, 2, 14, फक्त मध्ये सुट्ट्या असणार आहेत. मध्ये कोणत्या सुट्ट्या असणार आहेत, सकाळच्या नाश्त्याची सुट्टी, दुपार जेवण सुट्टी आणि सायंकाळची एक सुट्टी. म्हणजे असं एक टोटल आपल्या दिवसातून नाही म्हणतर 8 ते 8.5 तास अभ्यास करायचा. नुसता क्लासच करायचा. तुम्ही इथंच असणार 4 भिंतीच्या मध्ये, मी इथं असणार, तुम्ही इथं असणार. 8.5 तास बसणं होते की बसणं होत असलं तर या, नाही तर विचार नाही. उरला प्रश्न, आता अभ्यास कधी करायचा, तुम्ही उठणार सकाळी 4ला, उठलो 4 ते 6 तुम्ही काहीच करणार नाही, अभ्यास करणार. म्हणजे हे किती दिवस झाला, 2 तास ही झाला. तुम्हाला मध्ये मोबाईल भेटते, त्याच्यात अभ्यास तुम्ही नाही केलो तरी चालतंय. आणि संध्याकाळी तुम्ही 8:30ला सुटलो, 9 पर्यंत तुमचे जेवण होते. 9च्या नंतर तुम्ही किती वाजेपर्यंत बसू शकता ना, आपल्या 4ला उठायचे हे डोक्यात ठेवा तुम्ही. तसं 12-1 पर्यंत बसणं वेगळं झालं. 12-1 पर्यंत बसून तुम्ही 4ला उठू शकता का, उठून तुम्ही दिवसभर फ्रेश राहू शकता का, विशेष नाही. तर जास्तीत जास्त तुम्ही 10:30 पर्यंत, किती, 10:30. आणि समजा झोप लागायला 11 वाजले, 11 ते 4 किती झाले, 12, 1, 2, 3, 4, 5 तास झोप झाली. जमलं तर दुपारी एक वेळ भेटते आपल्याला, तेव्हा 1 तास झोपलो तर चालते. 6 तास आत ती झोप झाली. किती करायचं आपल्याला, फक्त ही 2 महिने करायचं आहे. हे जे करायचं आहे की नाही, फक्त 2 महिने. म्हणजे ही सकाळी 2 तास अभ्यास करता तुम्ही आणि संध्याकाळी 9 पर्यंत तुम्ही जेवण झाले. 9 ते 10:30 म्हणजे 1.5 तास. म्हणजे आपला अभ्यास किती झालता, 8.5 तास. किती झालता सगळा, 8.5. इथं आहे अभ्यास, म्हणजे क्लास, फक्त क्लासच आहेत. तुमच्या हातात वही आहे, तुमच्या हातात पेन आहे, मी बोर्डावर आहे. ही किती वेळ चालणार आहे, 8.5. तुमच्याकडे फक्त तुम्हीच आहेत, तुमची वही, तुमची पेन आणि तुम्ही स्वतः आहेत एकटे. ही किती असणार आहे, 3.5 तास. हे 3.5 तास असे तुमच्याकडे जवळपास 8 आणि 3, 11, 12 तास अभ्यास सुरला आपला सगळ्या मिळून. मग ह्या 2 तासात ह्या 1 तासात तुम्ही काय करणार, ह्या 8.5 तासात जे केले की नाही आपण. आता समजा इथं आपण रोज हीच प्रोग्राम कधीपर्यंत चालणार आहे, 22 एप्रिल पर्यंत चालणार आहे कंटिन्यू. मग ह्या 1.5 तासात
दीड कसं 2-3 3.5 तासात, हे 8.5 तासात जे शिकले की नाही तुम्ही हे बघितलं का, जनावर बघितले असतील, एखादी बैल आहे समजा, गवत खातच राहते आणि संध्याकाळी बसून ती रवंत करणं माहिती आहे का, रोध करणं, तसं ही रोध करायचं आहे पाहिजे, ही जे आहे ते खायचं आहे, व बघ 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 खायचं, संध्याकाळी एक एक आयटम बाहेर काढायचं आणि त्याला रोध करीत बसायचं. कार्यक्रम ध्यानात आला का? ही दिवसभर झालेलं संध्याकाळी तीच करीत राहायचं तुम्ही. हे झालं आत्ताचं म्हणजे अभ्यासाचं. आता पुढला प्रोग्राम सांगतो पार शेवटपर्यंतच आपल्याला करायचं काय, आणि पटलं तर बरं का, म्हणजे बळजबरी नाही, तुम्ही जर हो म्हणलो तरच आहे. म्हणजे कसं आहे, कुठलाही कार्यक्रम करताना तुम्ही खुश असलं पाहिजे, मी खुश, मी करीतच राहिलो तुम्हाला त्याचा आनंद वाटणं झालाय, मजा यायचं करणार त्या. समजा मग तुम्हाला मजा यायला पण मला कंटाळा आलाय, समजा मी कंटाळा येऊन शिकून आलो, तुम्हाला त्याचा एक मेळ लागणार आहे का? तसं मी बी खुश राहून तुम्ही बी खुश राहा बस. तर या इकडे आज किती तारीख? 14 फेब्रुवारी. ते 14 मार्च म्हणा, 15 मार्च म्हणा, म्हणजे 1 महिना आपण फक्त आणि फक्त शिकविणारच आहेत, दुसरं काहीच करणार नाहीत. ह्या दरम्यान म्हणजे 1 महिन्यात 4 रविवार येतील की, रविवार मला 4 आठवडे, ह्या 4 परीक्षा आपण घेणार. या परीक्षा फक्त ह्यासाठी घ्यायच्या की नेमकं आपलं काही सुधारणा व्हायला का. समजा आपण 1 आठवडा शिकलो, कंटिन्यू 1 आठवडा शिकलो, आठवडाभरात शिकलेलं, त्या आठवड्याच्या शेवटी परीक्षा घेऊन आपल्याला काही, समजा पहिल्या आठवड्यात आपल्याला मार्क पडले 45 आणि दुसऱ्या आठवड्यात पडले 38, ही काही कामात झालं का हो? पहिल्या आठवड्यात तुम्हाला 45 पडले, ते दुसऱ्या आठवड्यात जर समजा 52 पडले, तर त्याचा अर्थ असा आहे की तुमचा त्या आठवड्यामध्ये 7 मार्कांनी प्रोग्रेस झालाय, म्हणजे फायदा झालाय. त्यासाठी आपल्या पहिल्या हे 4 परीक्षा घ्यायच्यात. मग तुम्ही बुडात 45चा असा अडचण नाही, पण जेव्हा तुम्ही 1 महिना झाला असेल, तुमचा स्कोर कमीत कमी 60 पर्यंत गेला असावा, ही झाला तिथला विषय. तिथून पुढं आपल्याकडे जवळपास 1 महिना बाकी आहे, 22 मार्च पर्यंत आहे ना कार्यक्रम. म्हणजे दिवस किती राहतात? ही मार्चचे 22 आपले नाही, एप्रिल आहे, एप्रिलचे 22 दिवस, 20 जरा घ्यायचे, 2 दिवस वरती 16, ही 20 प्लस मार्चचे 15 किती झाले? ही मार्चचे 20 दिवस, मार्चचे 20 आणि मार्च नंतर 15 दिवस राहणार नाही त्यात, 15 म्हणा 16 दिवस राहतात, तर 16 किती झाले? 36 प्लस ही किती? 4. अशा आपल्याला एकूण 40 परीक्षा घ्यायच्यात. ह्या परीक्षेचा फायदा मोठा सांगतो तुम्हाला आता, आणि माझ्याकडे सगळं म्हणजे पुरा विषय आहे, तुम्हाला फायदा असलं कधी बी आकडे म्हणजे लिहिलेलं दाखवतो, असं तोंडाची नाही. जो पोरगा आता इथं नाव आहे, ते नाव तुम्हाला सांगतो का, ज्या परीक्षेत ज्या पोरानं पहिल्या परीक्षेत 18 घेतलं होतं का, त्याने शेवटच्या परीक्षेत 68 घेतलं होतं. पुरा सिद्धा म्हणजे पाहिजे असतं कधी बी आपल्याला कॉन्टॅक्ट करा तुम्ही. 18 घेणार 68 कसा घेतला? काहीच घेतला नाही. ही होते कसं? ही सोडा, पुसू का? आता पेपर आपला किती मार्काचा आहे? 100 मार्काचा. बीटा किती आहेत? 50. होते असं. आता आपला तर फोकस गणितावर आहे. फोकस कशावर असणार आहे? का तर माझं मत आहे, तुम्हाला पटावं असं नाही, माझं वैयक्तिक असं मत आहे की कुठल्याही क्षेत्रात तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, म्हणजे स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, मग आर्मीची असेल, महाराष्ट्र पोलीस असेल, वनरक्षक असेल, अजून स्टाफ सिलेक्शन असेल, मग मोठ्या लेवलच्या UPSC MPSCच्या जे लेवल असेल त्या लेवल असेल, प्रत्येक परीक्षेत गणित हीच त्या यशाची चावी असते. कुणाही ज्याला यश भेटले का, ज्याला सक्सेस झाले जी लोक, त्यांना अगोदर सहज तुम्ही फोन करून विचारा तुमच्या यशाची चावी काय, ती गणित मध्ये की नाही. 10 कमीत कमी 8 जण तर म्हणते की यशाची चावीच तिथं आहे, म्हणजे त्याचं गणित पक्का आहे, त्याचा बाकीचा विषय चुंबकासारखा आहे. गणित हा एक चुंबक आहे, मॅग्नेट करते का. म्हणजे बाकीचे विषय कोणते? मग आता जनरल नॉलेज मधले बरेच विषय आहेत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञानमध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इकडे बुद्धिमत्तेमध्ये मग सगळ्यात आले ती कोडिंग, डिकोडिंग, दिशा परीक्षण, नातेसंबंध, कॅलेंडर, हे असं काय काय आलं. ही आहे इथं सेंटरला आणि हे याच्या भोवती फिरला येतं. म्हणजे ही सगळे ही ज्याचं पक्का आहे, ही आपोआप त्याच्याकडे आकर्षित होते, चुंबकासारखं आहे, मॅग्नेट सारखं. म्हणजे खिळे आहे तर ही चुंबक आहे, आपोआप तिकडे ओढले जाते. ही तुमचं पक्क झालं, पक्क झाले की नाही, ही पक्क झालं समजा, ही पक्क करायची गरजच नाही. तुम्ही हीच पक्क करायच्या नादामध्ये जर ह्याच्याकडे दुर्लक्ष केलो, कार्यक्रम झाला, ओकेच झाला, मग काय अडचणच नाही. ह्याच्या नादामध्ये ही तुम्ही जमणारच नाही, नादच तुम्ही फक्त ह्याचा करीत चालायचा नाद नाही. आणि काय आहे, आपल्याला वाटतंय आपण म्हणजे कसं खेड्यात शिकलेले आहोत, ह्याच्यात कुणी म्हणजे इंग्लिश स्कूलला होता का ह्याच्यातलं, त्या काळात इंग्लिश स्कूल होत्या, पण आपण तिकडे गेलोच नाही ना. आपलं 1ली ते 4थीचं लय झालं जिल्हा परिषदला शिक्षण, आणि त्याच्यातून आपल्याला गणित म्हणलं की बाबा असं वाटते, आणि त्याच्यातून ही एक दिसते असलं कधी कधी, हे बघितल्या अंगाला काटा येते की नाही. आता प्रश्न काहीच नाही, तेव्हा प्रश्न असा आहे 4x वर्ग प्लस 9x प्लस 48, हे बघितल्या असं अंगाला काटा येते की नाही. आता आज किती तारीख आहे? 14. मी गॅरंटी सांगतो की 14 मार्चला ह्याचा तुम्हाला काटा येणार नाही, नक्कीच येणार नाही. आता प्रश्न असा आहे का,
एक्स वर्ग आता प्रश्न कसा आहे बघा, 8.22 गुणिले 8.22 वजा 1.78 गुणिले 1.78 पूर्ण भागिले 8.22 वजा 1.78. बघितलं बाबू असं वाटतं की नाही, ह्या प्रश्नात बाबू म्हणायचं नाहीच काय. मी गॅरंटीने सांगतो, तुम्ही बसला गेला तर ही प्रश्न जर तुम्हाला पुढल्या 15 मार्चला जर ही प्रश्न मी तुमच्या स्क्रीनवर दिला, ह्याचं तुम्ही कॅल्क्युलेशनच करतात, उत्तर सांगता ह्याचं उत्तर किती आहे तर 8 आणि 2 8 आणि 1 9 1 10, ह्याचं उत्तर 10 आहे. हे कसं आलं तर आलं बरोबर आलं, का तर आपल्याला करायचं हीच आहे. महिनाभर काय करायचं आहे, ही जे उत्तर 10 डायरेक्ट आले की नाही कसं आलं ते आपल्याला ती करायचं आहे. ही सूत्र आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर ते असेल पुढलं पुढे बघू. आपलं अजून आपला आता सुरूच झालं नाही. समजा की आज जे आपण केलं ते बेस होता सगळा. आपण सकाळपासून जे केलं की नाही, काय केलं आपण, अंकाचे प्रकार आणि क्रिया. अंकाचे प्रकार किती, अंकाचे प्रकार किती आणि अंकाच्या क्रिया किती, 4 प्रकाराच्या 4 क्रिया केल्या की नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण वाटली का. आणि ते सगळ्या ह्याचा आपल्या अभ्यासक्रमाचा बेस आहे. हा बेस जर पक्का झाला ह्याच्या आधारावर पुढला आहे हो. म्हणजे हे तुम्हाला जर समजा 8 पायऱ्या चढायच्या, ह्या 8 पायऱ्या चढताना ही आपण आज इथं होतो, आपल्याला जायचं आहे तसं 8व्या पायरीवर समजायचं, इथं दार आहे अग्निवीरचं, ह्या दारात जायचे असं होणार नाही ना. तुम्ही इथून डायरेक्ट मग शक्ती 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 मान असं होईल का, होणार नाही. आणि काही जणांची कोशिश असते, बरेच जण वाटतंय इथून इथं जावं, इथून इथं जायच्या इथं जावं जमतंय. आणि तुम्ही पायऱ्या चढताय की नाही, तुमच्या घराच्या पायऱ्या एक पायरी सोडून चढता येते, जेवढा त्रास होय ना. पण काही जण वाटतं इथून डायरेक्ट 3री पायरी चढावं, फाटते की नाही. तुम्ही जर समजा 2 पायऱ्या सोडल्या म्हणजे पॅन्ट फाटेल की नाही, तसं आहे. त्याच्यामुळे कोशिश करायचं नाही की आपण इथून इथं जायचं आहे. त्याच्यानंतर कुठं राहतो आपण, हा तर टायमिंग लक्षात आला अभ्यासाची, पॅटर्न लक्षात आला, आपला फोकस करणं आहे गणित. आणि ती गणित कसं आता ही जी गणित लिहिलं का आपण आता स्क्रीनवर, ती आपण म्हणजे स्टँडर्ड पद्धत झाली. ती स्टँडर्ड पद्धतीने गेल्यास पूर्ण बोर्ड भरते, आपल्या स्टँडर्ड पद्धतीशी मतलब नाही. शेवटी कसं आहे, प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय आहेत, कसं बी जा. आता समजा असा आहे, आता आपण प्रश्न घेतला होता 1936, पर्याय ए होता 44, पर्याय बी होता 34, पर्याय सी होता 48 आणि पर्याय डी होता 54. असा प्रश्न होता का. ह्याच्या 2 पद्धती आहेत. मी दोन्ही पद्धती तुम्हाला शिकू शकतो, पण त्याचं असं आहे शिकवलं का, ते आपले जे केस आहेत का डोक्यावरचे, एक तर तुम्ही स्वतः उपसून घेता, नाही तर आपापच गळून जाते ह्याच्या पद्धतीकडे जर गेलो. कारण ह्याची पद्धत जर शाळेमध्ये होती पद्धती, भाकार पद्धती होती, अवयव पद्धत, उजूकून 2-2च्या जोड्या पडायच्या किंवा मग लसाई मसाई सारखे अवयव पडायचे, मग ती नंतर आपल्या ह्याचा उत्तराशी मतलब आहे की पद्धतीशी मतलब आहे. तुम्हाला काही कोणाचे 2 मार्क पाहिजेत की नाही, एक प्रश्न 2 मार्क आहे, कसं बी जा तुम्ही. म्हणजे त्याचा प्रश्न असा आहे की ह्याचं म्हणणं आहे की ह्यापैकी कोणतं उत्तर आहे, मग आपल्याला एकच करायचं. आता ह्या 44चा वर्ग आहे काय बघायचा आपण, ह्याचं वर्गमूळ काढायचे ना, ह्याचं काय काढायचं आहे वर्गमूळ, हिचं वर्गमूळ ह्याच्यापैकी जे खाई की नाही, म्हणजे ही पप्पा आहे, हे त्याचं म्हणणं आहे की ह्याच्यापैकी ह्याचा मुलगा कोण आहे. मग आपल्याला प्रश्न विचारायचा की ह्याचा पप्पा आहे का बघा, दवाखान्यात त्याचं टेस्ट करा ना, ह्याला बाजूला काढलं का 44चा वर्ग आहे का बघा, ह्याचं जर कॅल्क्युलेशन इथवर गेलं तर हे उत्तर आहे. मग ह्या पद्धत झालं. आता ही ना म्हणजे मग काही तुम्हाला 44चा वर्ग म्हणजे 44 गुणिले 44 ही तर करता येते की नाही, ह्याचं कॅल्क्युलेशन करा. मग ह्याचा आकडा इथे जे येणार आकडा आहे, ही आकडा आणि हे आकडा सेम आला तर आपलं उत्तर हे आहे. तर असा प्रकार असते. तर फक्त काळजी करायची नाही तुम्ही, म्हणजे चिंता ह्या गोष्टीची करायची नाही की आपलं कसं होईल, सगळं बरोबर होतंय. म्हणजे ते काय आहे, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा बोललाशी, म्हणजे तुमचं तुमच्या पाशीच आहे, पण तुमच्या लक्षात येईल ते तुमचं, ही बी तुमच्याकडे आहे आणि ते बी तुमच्याकडे आहे. फक्त ते तुम्हाला कसं वापरायचं, कधी वापरायचं, कुठं वापरायचं ते आपण हे 2 महिने काय करणार तीच करणार आहेत. म्हणजे जी तुझं आहे तुझ पाशी ती तुमच्या पाशी जी आहे की नाही, मला फक्त तुम्हाला काढून दाखवायचं तुमच्या पाशी आहे की नाही. बंद करा.